मुंबईतून गेल्या 36 तासात 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती आहे। यामध्ये 8 मुलींचा समावेश आहे। यात 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालीत। त्यामुळे मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय। एकाच वेळी इतकी मुलं बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त होती। पोलिसांनी बेपत्ता मुलांचा शोध सुरू केलाय। बघा, शिवाजीनगरमधून 4, साकीनाक्यातून 2, कुठून किती मुलं बेपत्ता झालीत त्याचा हा आकडा। अँटॉप हिल 2, ओशिवरा 1, मानखुर्द 1, बांगुरनगर 1, आणि घाटकोपरमधून 1 अशी एकूण 12 मुलं 36 तासात बेपत्ता झाली आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, मधल्या काळामध्ये काही दिवस या बातम्या थांबल्या होत्या आणि आता सगळ्यात धक्कादायक बातमी आली, 36 तासात 12 मुलं बेपत्ता झालीत। नक्कीच, मागील 36 तासात मुंबईत 8 मुलींसह 12 अल्पवयीन मुलं आहेत ते बेपत्ता झालेले आहेत आणि मानवी तस्करीची भीती सध्या व्यक्त केली जात आहे। पालकांनी जी काही तक्रार केली आहे त्यानुसार मुंबई पोलिसांनी BNS कलम 137(2) नुसार अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून अज्ञात आरोपींचे शोध आहे ते सुरू केलेले आहेत। यामध्ये रेल्वे स्थानके असतील, बस डेपो असतील, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी सध्या व्यापक शोध मोहीम राबवली जात आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार काही प्रकरणे घरगुती वाद किंवा मुले घरातून पळून जाण्याशी संबंधित असू शकतात। मात्र कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने विशेषतः मुली बेपत्ता होणे हे संघटित मानवी तस्करीकडे निर्देश करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यामुळे आता महत्त्वाचे जे महानगरातील गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आता गस्त घातले जात आहे, सीसीटीव्हीचे निरीक्षण केले जात आहे, तांत्रिक तपास आहे तो वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीत पोलिसांकडूनही गिरीश या सगळ्या कारवाया केल्या जात असल्या, तपास होत असला, शोध सुरू असला तरी पालकांनी सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर अलर्ट राहणं आवश्यक आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईकरांना साम टीव्हीच्या माध्यमातून आम्हीही सतर्क राहण्याचं आवाहन करतोय।